तिघांची लढत पाहण्याचा सौभाग्य मला मिळणार आहे. काय आता साहजिकच तुम्ही आघाडीची बाजू घेणार आहात, आघाडीचा उमेदवार आणि कोण प्रतिस्पर्धी कोण राहू शकतो? आशाताई राहतील. कारण अतुल बेनके म्हणाले की पक्षातून गेलेल्यांना कार्यकर्त्यांच्या बांधणीसाठी किंवा संघटनेसाठी पूजाताईंची इथून पुढच्या काळामध्ये काय भूमिका राहणार आहे? आजपर्यंत तर तुम्ही प्रामाणिकपणे काम शकतो. नाही, कसं आहे, त्यांनीही काही 2029ची गणितं मांडूनच उरले आणि ऐन टायमिंगला तुम्हाला सोडून गेलं, तर हे कुठंतरी असणार. आणि एक नियतीचा नियम आहे की बाबा नवीन माणूस आहे, नवीन संधी आहे, मदत लागली तर करू. फक्त त्या गोष्टीचा कधी मोठेपणा करून घेतला नाही किंवा बऱ्याच युवकांना आपल्या चाकण असेल, पीडीसीसी बँक असेल, येथे नोकरीच्या संधी उपलब्ध हे आहे, त्याच्यामुळे लोक त्यांना स्वीकारणार का नाही स्वीकारणार. पण तुमच्याकडे जे इच्छुक होते राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढण्यासाठी, काहींना तिकीट जशास तसं. पण हे करत असताना जी बांधणी त्यांनी केलेली आहे किंवा नमस्कार, मी लक्ष्मण. आपण पाहतायत एलडीटीव्ही मराठी. एलडीटीव्ही मराठीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आणि अनेक इच्छुक असलेले उमेदवार हे आपापल्या मतदारसंघामध्ये जाऊन त्या ठिकाणी मतदारांच्या, नागरिकांच्या, ग्रामस्थांच्या त्या ठिकाणी गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली. पण जेव्हा उमेदवारी डिक्लेअर झाली, मग ती जिल्हा परिषदेची असो किंवा पंचायत समिती गणाची असो, त्यावेळेस इच्छुक असलेल्या अनेकांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली नाही. मग ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असोत, शिवसेनेचे असोत किंवा भारतीय जनता पक्षाचे असोत. पण ज्यांना उमेदवारी मिळाली नाही अशा काही उमेदवारांनी त्या ठिकाणी बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला. काही जणांनी पक्ष बदलला, दुसऱ्या पक्षामध्ये जाऊन त्या ठिकाणी तिकीट मिळवलं आणि निवडणुकीच्या आता रेसमध्ये असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतंय. प्रमुख करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जुन्नर तालुक्यामध्ये, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये इच्छुक असलेल्या ज्या की तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष पांडुरंगजी पवार यांच्या सुनबाई कविताताई पवार या सुद्धा इच्छुक होत्या. परंतु त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी बंडखोरी केली आणि त्यांनी बोरी खोडद जिल्हा परिषद गटातून त्या ठिकाणी अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पाडळी पंचायत समिती गणासाठी इच्छुक असलेल्या नीलम घोलप वायळ यांना सुद्धा उमेदवारी त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नाकारण्यात आली किंवा ते इच्छुक असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जिल्हा परिषदेसाठी जी उमेदवारी दिली गेली देवरामजी लांडे यांच्या सून माई लांडे यांना, त्याच्यामुळे नाराज असल्याने त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी राष्ट्रवादीकडून न लढता शिवसेनेकडून लढण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी सुद्धा पक्ष बदलला. त्याच्यानंतर अक्षदा मांडे पानसरे यांनी सुद्धा ओतूर धालेवाडी जिल्हा परिषद गटातून त्या ठिकाणी तयारी दर्शवली होती, तयारी सुरू होती. पण त्याही ठिकाणी समीकरणं बदलली, त्यांचं राष्ट्रवादीकडून तिकीट नाकारण्यात आलं आणि त्यांनीही त्या ठिकाणी पक्ष बदलला, शिवसेनेकडून उमेदवारी मिळवली आणि त्याही आता निवडणुकीच्या रेसमध्ये, निवडणुकीच्या मैदानामध्ये आहे. पण बंडखोरी केलेले किंवा पक्ष बदललेले या इच्छुक उमेदवारांच्या तुलनेत पूजा बुट्टे पाटील या ज्या सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटातून इच्छुक असलेल्या उमेदवार होत्या, त्यांनी त्या ठिकाणी मात्र मनाचा मोठेपणा दाखवत पक्षाचा आदेश पाळत त्या ठिकाणी पक्ष आदेशाप्रमाणे जो काय आघाडीचा उमेदवार आहे त्याचं काम करण्याचं त्या ठिकाणी मान्य केलं आणि आता त्या निवडणुकीच्या मैदानामध्ये आहेत ते गुलाबशेठ पारखे यांच्या प्रचारासाठी. खरं तर त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहे. त्यांना उमेदवारी का नाकारण्यात आली किंवा नेमकं काय घडलं की जेणेकरून त्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांची पुढची भूमिका नेमकी काय असणार आहे, त्यांचा आजपर्यंतचा जो काही राजकीय प्रवास आहे तो कसा राहिलेला आहे, या सगळ्या गोष्टींचा उहापोह या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न करणार आहे. आज एलडीटीव्ही स्टुडिओमध्ये पूजाताई बुट्टे पाटील आहेत. ताई, आपलं प्रथमतः मनापासून स्वागत. खरं तर निवडणुकीच्या रेसमध्ये आपण होतात आणि सगळ्यात महत्वाचा जिल्हा परिषद गट म्हणजे सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गट तयारी करत होतात, पण उमेदवारी मिळाली नाही. आता आघाडीचं काम करावं लागतंय, कसं पाहता? नाही, खरं तर जेव्हा हे सगळं चालू झालं, उमेदवारी नाकारली असा विषयच नव्हता कुठे. उमेदवारी मला कन्फर्म होती जर ते राष्ट्रवादीचं चिन्ह असेल तर. राष्ट्रवादीच्या चिन्हावरती मी राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार म्हणूनच कामासाठी सुरुवात केली होती. पण नंतर पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे जेव्हा आपण रिझल्ट पाहिले तेव्हा काहीसं वातावरण बदललं. मग वरच्या पातळीवरती आपण काही जिथे जमेल तिथे आघाडी युती, जिथे जमेल ज्या पद्धतीने की जास्तीत जास्त आपल्याला संख्याबळ मिळवता येईल या आघाडीने, तर अशा पद्धतीने मग ते जिल्हास्तरीय आघाडी झाली, आपल्या जुन्नर तालुक्यातही झाली. आणि मग त्याप्रमाणे जसा अलिखित नियम असतो की
जो विद्यमान असेल तिथं ती जागा सोडावी अशा पद्धतीने सावरगाव गट हा उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला सोडण्यात आला. आपण बऱ्याच प्रश्नांवरती त्या ठिकाणी चर्चा करणारे, तुम्हाला समजून घेणारे, घडलेल्या सगळ्या घडामोडी त्या ठिकाणी समजून घेणारे, त्याच्यावरती चर्चा करणारे. पण पूजा बुट्टे पाटील यांच्याकडे पाहिलं की पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असेल, संचालक पदावरती आपण कार्यरत आहात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती अध्यक्ष म्हणून तुम्ही कार्यरत आहात. याच्या पलीकडे पूजाताई बुट्टे पाटील यांची ओळख नेमकी काय आहे? खरं तर आज आमची चौथी पिढी बुट्टे पाटलांची राजकारणात आहे. म्हणजे सहकार आणि राजकारण हे अगदी लहानपणापासून पाहिलं होतं. पण मी पण राजकारणात येईल असं कधीच कुठं मनात नव्हतं किंवा लहानपणी कधी वाटलं नाही. म्हणजे इलेक्शनचं वारं आलं की घरचे प्रचाराला चाललेत म्हणून त्यांच्याबरोबर प्रचार करणे. म्हणजे अतुलदादांच्या तर पहिल्या इलेक्शनपासून मी प्रचारात आहे. आणि हे करत असताना माझं शिक्षण, बालपण सगळं जुन्नरमध्ये झालं अगदी 12वी पर्यंत. नंतर माझं ग्रॅज्युएशन पुण्यात झालं. हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री केली मी. त्याच्यानंतर MBA करण्यासाठी लंडनला गेले. लंडनला गेल्यावरती तिथं राहण्याची, सेटल होण्याची संधी होती. पण मनात कुठंतरी कोपऱ्यात असं वाटत होतं की आपण जे शिकलोय ते आपल्या मातीत परत देणं गरजेचं आहे. म्हणजे इतकी सुंदर नोकरीची, तिथं वास्तव्याची संधी असताना देखील मला ते मनाला कुठंतरी खटकत होतं की नाही, आपण पुन्हा आपल्या गावी परतून आपल्या गावाचं काम काहीतरी सोशल वर्कच्या आस्पेक्टने केलं पाहिजे. त्यानंतर मग मराठी क्रांती मोर्चाची सुरुवात झाली. 2017ला योगायोगाने मराठी क्रांती मोर्चाला मी जिल्हास्तरीयवरती काम केलं. जिल्ह्याचं महिलांच्या मधनं नेतृत्व केलं. ते करत असताना मग आई आमची राजकारणात आधी असल्यामुळे रमेशप्पा थोरात असतील, अर्चनाताई घारे असतील किंवा PDCC बँकेशी रिलेटेड किंवा राजकारणाशी रिलेटेड वळसे पाटील साहेब असतील, यांनी त्या ठिकाणी माझं निरीक्षण केलं आणि नंतर मग मला पुणे जिल्हा युवती संघटनेचं अध्यक्षपद देण्यात आलं. आणि मग ते अध्यक्षपद देत असताना एक 3-4 वर्ष मी त्या पदाला खूप न्याय देण्याचा प्रयत्न केला. अख्ख्या जिल्ह्यामध्ये महिलांची, युवतींची संघटना उभी केली. पक्षाच्या बऱ्याच जिल्हास्तरीय मॅनिफेस्टो बनवण्यामध्ये काम केलं. काही धोरणं असतील त्याच्यामध्ये सुप्रियाताईंबरोबर जवळनं काम करण्याची, महिला असल्यामुळे त्यांच्याबरोबर जवळनं काम करण्याची संधी मिळाली. प्रदीप गारटकर त्यावेळेस जिल्हा अध्यक्ष होते. त्यांनी पण खूप काही गोष्टी शिकवल्या. अशा पद्धतीने मी म्हणजे राजकीय वाटचाल सुरुवात केली. अमोल कोल्हेंच्या पहिल्या इलेक्शनमध्ये अगदी 24 तास म्हटलं तरी आम्ही जवळनं काम केलं. आणि हे बघत असताना कुठंतरी मी केपेबल आहे म्हणून मला जिल्हा बँकेवरती संधी मिळाली. मग जिल्हा बँकेवरती काम करत असताना असं जाणवलं की आपल्या ग्रामीण भागातल्या ज्या महिला आहेत, प्रामुख्याने ज्या बचत गटाकडे किंवा आर्थिक साक्षर नाही आहेत किंवा जिथं बाजारपेठ आहे पण विकायचं कसं हे माहिती नाही, मग आपण अशा महिलांसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी आपल्याला शिक्षणाची जोड आहे. मग आपण फॉरेनमध्ये जातो, लोक 200-200 एकर शेती एकटा माणूस करतो. मग त्या गोष्टी आपल्या इथे कशा आणता येतील, आपण आधुनिकतेकडे कसं वळता येईल, ऑर्गॅनिक फार्मिंगकडे कसं वळता येईल, युवक युवतींना रोजगार संधी म्हणजे स्मॉल स्टार्टअपच्या माध्यमातून कसे देता येतील, या अनुषंगाने खरं जिल्हा परिषद लढवण्याची इच्छा व्यक्त केली की राजकारण आणि समाजकारण एकत्र असलं तर दोन्ही पॅरलली एकत्र चालतात, असा एक कुठंतरी अट्टहास होता मनाला. पूजाताई, तुम्ही PDCC बँकेवरती त्या ठिकाणी संचालिका म्हणून कार्यरत आहात. अतिशय महत्वाचं पद आहे. पण या पदाच्या माध्यमातून पूजाताईंनी आजपर्यंत महिला असतील किंवा जिल्ह्यातले वेगवेगळ्या भागातले शेतकरी असतील यांच्यासाठी काय काम केले का? कारण ज्यावेळेस आपण एखाद्या पदावरती त्या ठिकाणी विराजमान असतो, पदभार स्वीकारतो, तर त्याची जबाबदारी पण तेवढीच असते. काय काम केलं जातं किंवा कशा पद्धतीने त्या ठिकाणी जनतेसाठी सेवा पुरविल्या जातात? पहिले 6 महिने माझे शिकण्यात गेले मी आल्यावरती. त्यानंतर हे लक्षात आलं की बरेचसे बचत गट आपले जे आहेत ते काही वेगळ्या नॅशनलाइज बँकेला जोडले जातात. त्यांना PDCC बँकेला कशा पद्धतीने किती कमी व्याजदरामध्ये कर्ज मिळतं, परत नाबार्डच्या अनुषंगाने कसे ट्रेनिंग्स आहेत, परत बाजारपेठ मग आपण त्यांना भीमथडी असेल किंवा अजून वेगवेगळ्या ठिकाणी ते कुठं शक्य असेल तिथे आपण त्यांना ते मार्केट प्लेस अवेलेबल करून देतो. म्हणजे आम्ही बऱ्याच वेळा हा प्रस्ताव देखील मांडला की एअरपोर्टवरती नाबार्डच्या अनुषंगाने आणि ह्याच्यावरती रेल्वे स्टेशनवरती महिलांना आमच्या बचत गट हे करता येईल. आम्ही पर्टिक्युलरली मी बँकेमध्ये आहे त्या हिशोबाने आम्ही बचत गटांचे हॅम्पर्स तयार केले की जे कॉर्पोरेट गिफ्टिंगला यूज होतील. कारण आपल्याकडे कॉर्पोरेट गिफ्टिंगला पूर्वी चॉकलेट, बिस्किट्स असेच द्यायचे. मग आम्ही बचत गटाने उत्पादित केलेले पौष्टिक लाडू असतील किंवा
त्यांनी घरगुती केलेल्या काही वस्तू असेल त्याचे हॅम्पर करून त्याचं मार्केटिंग करून महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला. हा झाला महिलांचा भाग. किंवा एखादी महिला जर ग्रोथ करत असेल तर पंतप्रधान योजनांच्या अंतर्गत त्यांना सबसिडी मिळून कसं जास्तीत जास्त कर्ज मिळून कामाला लागतील. आणि मी स्वतः वैयक्तिक हाऊस असल्यामुळं त्यांना वैयक्तिक बसून समजून सांगणे, ट्रेनिंग देणे, पायावर उभं करणे हा त्यांच्यातला भाग झाला. युवक युवतींच्या बाबतीत नुसतंच बाहेरगावी शिकायला जाण्यासाठी किंवा फॉरेनमध्ये शिकायला जाण्यासाठी नुसतंच कर्ज देण्यापेक्षा त्यांना काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत. कारण मी स्वतः बाहेर शिकून आलेली आहे. कामानिमित्त मी अजूनही जॉब करते, त्यामुळे मी कंटिन्युअसली फिरत असते. त्याच्यामुळे तुम्ही जॉब मला करताय? हो कारण आतापर्यंत तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन एवढाच आहे, युवती अध्यक्ष आणि पीडीसीसी बँकेच्या संचालिका. काय कुठे कार्यरत आहात आणि कशा पद्धतीचं काम सुरू आहे? नाही, मी खूप वास्ट सेक्टरमध्ये काम करते. मी म्हणजे माझा एकच मोठं होता की जर आपण शिकलो आहे आणि शिकलो असेल तर आपल्या शिक्षणाचं प्रगती झाली पाहिजे आणि आपलं शिक्षण कुठं वापरलं गेलं पाहिजे. नुसतं शिकण्यासाठी एखाद्याची जागा अडवून शिकणे हा माझा पिंड नाही. म्हणून मी आणि शेवटी कसं आहे की राजकारण असो, समाजकारण असो, जेव्हा तुम्ही स्वतःच्या पायावर उभे असता तेव्हा तुम्हाला भरभक्कमपणे 2 पैसे खर्च करता येतात. आणि मग हे करत असताना मी मोबिलिटी डिव्हिजनमध्ये माझं ऑफिस आहे. बरेच जण माझ्या हाताखाली काम करतात. आमचं प्रामुख्याने काम असतं की भारतामध्ये ज्या मोठ्या मोठ्या कंपनीजचे अधिकारी येतात, मग तुमचे खूप नाव आहेत अशी, लॉरियल असेल, हायर असेल, फिलिप्स असतील, वॉक्सवॅगन असेल, बोईंग कंपनी असेल जी विमान बनवती, अशा सगळ्या मोठ्या अधिकाऱ्यांना भारतामध्ये आणण्याचं काम म्हणजे पेपर वर्कचं काम असेल, त्यांच्या मोबिलिटी रिलोकेशनचं काम असेल, ते सगळं माझी कंपनी पाहते. चाकण असेल किंवा इतर MIDC असतील, तिथे त्यांना प्रोजेक्ट्स जर रन करायचे असतील तर त्यांना टर्न की प्रोजेक्ट्स आम्ही घेतो आणि ते प्रोजेक्ट्स त्यांना रन करून देतो. मग बऱ्याचशा एक्सपोर्ट इम्पोर्टचे लायसन्सिंगचे विषय असतात. हे जे सगळे माझ्या कंपनीच्या अंडर करतात. हे माझं झालं जॉबचा भाग. आता ॲज अ पूजा जर तुम्ही मला विचारलं काय आहे, तर हॉटेल मॅनेजमेंटमध्ये ग्रॅज्युएशन झालं असल्यामुळं घरच्यांचे पुण्यामध्ये आमचे एक 12 ते 15 हॉटेल्स आहेत. त्याचं एक भावाबरोबर मी थोडंसं नियोजन बघत असते. जुन्नरमध्ये इथे 1-2 भावांचं रेस्टॉरंट आहेत. मग त्याच्या जी गडणघडण असते, इंटेरियर्स असतात, मेन्यू क्वालिटी असते, कसा स्वयंपाक म्हणजे पूजा बुट्टे पाटीलला मासवडीपासून भाकरीपर्यंत, शेंगोळीपासून पुरणपोळीपासून विदेशातले सगळे पदार्थ बनवता येतात. अरे वा. त्याच्यामुळे हा झाला. आणि आमच्या घरी पाहुणे आलं तर स्वयंपाकाची जबाबदारी माझ्यावरती असते. हा एक हॉटेल असून हॉटेल असू नये, कारण आमच्या इथं आजही घरी बनलेलं जेवण जास्त प्राधान्याने खातो. आणि आम्हाला सगळ्यांना लहानपणापासून किंवा किंबहुना घरात पूर्वीपासून राबता असल्यापासून घरीच पाहुण्यांचा पाहुणचार करायची सवय आहे. आणि मला स्वतःला हौस असल्यामुळं मी खूप ठिकाणी फिरलीये, शिकलीये. त्या पद्धतीने इंटरनॅशनल क्विझिन्स येतात मला. त्या म्हणजे एक माझा कुकिंग हा कुठे आहे, फिरणे हा एक कुठे आहे. प्लस 2014 मध्ये आम्ही एक बायकरनी क्लब स्थापित केला पुण्यामध्ये, म्हणजे मुलींनी एकत्र येऊन. कारण रायडिंग क्लब हा मुलींचा कन्सेप्ट हा भारतामध्ये कधीच नव्हता. मग माझ्याबरोबर आमच्या ज्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत, तर आम्ही अख्ख्या भारतभर आमचा हा क्लब चालतो. फक्त मुली रायडर्स आहेत. मग त्याच्यामध्ये कोणी पायलट्स आहेत, कोणी डॉक्टर आहेत, कोणी इंजिनियर आहेत. मग अगदी गाडीचं पंक्चर काढण्यापासून, गाडीमध्ये काही फॉल्ट असेल तर तो चेक करण्यापासून आमच्यामध्ये माणूस मुलगा कोणी नसतो. म्हणजे मी पुणे टू लेह लडाख केलंय, पुणे टू रन ऑफ कच्छ केलंय. मला म्हणजे हार्ली डेव्हिडसन आहे घरात किंवा रॉयल एनफिल्ड आहे, पण मी स्वतः रॉयल एनफिल्ड प्रेफर करते. आणि आमचा हा रेकॉर्ड जो आहे तो लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झालेला आहे की भारतातली सगळ्यात पहिली फिमेल रायडिंग क्लब बायकरनी म्हणून. आणि मग याच्या अंतर्गत मला इंटरनॅशनल बऱ्याच कंपनीज बरोबर, म्हणजे नोकियाच्या ऍडमध्ये मी आहे, जिथं त्यांनी मुझे हक है वगैरे असे काही काही फिमेल ओरिएंटेड प्रोग्राम्स रन केले ग्लोबली. म्हणजे आज नोकियाचे तुम्ही जर वेबसाईट ओपन केली तर आपल्या जुन्नरचा फोटो, माझ्या घराचा फोटो, मी काय करते हे तुम्हाला त्याच्यात जगात कुठेही बसून बघायला मिळेल. शेलवेलच्या, कॅस्ट्रॉलच्या कंपनीत मी काम हे केलेलं आहे. युनायटेड वुमेन नेशन्स हा जागतिक पातळीवरचा महिलांसाठी एक सोशल फाउंडेशन वर्क आहे जो US मध्ये बेस आहे. त्याचं मला मागच्या वर्षी दिल्लीमध्ये पारितोषिक मिळालं की बेस्ट फिमेल एंटरप्रेनर म्हणा किंवा सोशल वर्क किंवा ऑल आस्पेक्ट, मल्टीटास्किंग आस्पेक्ट्स मधून. म्हणजे हा माझा हॉबीचा पार्ट झाला. हे करत असताना मग बँक, राजकारण आणि मग घरातली शेती, म्हणजे शेती पण आम्ही आधुनिक पद्धतीने करतो. आजही आम्ही स्लरी घरी बनवतो, ताकापासून त्याच्यामध्ये गुळ घालून किंवा काय घालून, अशा पद्धतीने आजही आमची ऑर्गॅनिक पद्धती शेती. म्हणजे हे सगळं उरकलं, दुपारचा वेळ असला की शेतीवर जाऊन बसणे, वेळ आली तर ट्रॅक्टरवर बसणे. म्हणजे पूजा बुट्टे पाटील ही घरात निवांत कधीच गोष्टी मॅनेज होतात. होतात. पण हे सगळं करत असताना ताणतणाव पण येत असेल?
नाही, मी नेहमी सगळ्यांना सांगत असते, की जर प्लॅनर समोर असेल आणि हा. तुम्ही तुमचं काम प्लॅनिंगनी केलं, तर मग दमण्यासारखं काही नसतं. आणि तुम्ही एखाद्या कामाला जर प्रायोरिटी दिली, जर आज मी ठरवले, की माझे हे 2 तास माझ्या ऑफिससाठी आहेत, तर मग मी कोणाचेच फोन पण घेत नाही. माझं ऑफिसचंच काम चालू असतं. म्हणजे माझे बॉस आहेत ते मला नेहमी सांगायचे, "पूजा, अनलेस इट इज लाईफ अँड डेथ सिच्युएशन, नथिंग इज अर्जंट." जोपर्यंत जीवन मरणाचा विषय नाही, तोपर्यंत काहीच अर्जन्सी नाही. पीपल कॅन वेट. मग त्या हिशोबाने तुम्ही ज्या गोष्टीत आहात त्या गोष्टीला प्राधान्य दिलं, की ते मी जुन्नरमध्ये असले, मतदारसंघात असले, तर मी फुल्ली कॉन्सन्ट्रेट फक्त मतदारसंघात करते. मी माझ्या हॉटेलमध्ये असले तर हॉटेलचं कॉन्सन्ट्रेशन असते. घरात असेल तर आई वडिलांनाच वेळ असतो. म्हणजे पूजाताई राष्ट्रवादीमध्ये असल्यामुळे सगळ्या गोष्टी घड्याळावर चालतात. असं म्हणायला हरकत नाही. असं म्हणायला हरकत नाही. काय पण जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक सुरू आहे. खरं तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ग्रीप घेतलेली होती. अगदी आमचं दातखिळवाडी गाव आहे. आमच्या घरी गेलो तरी पण तिथे मला बेडवरती पूजाताई बुट्टे पाटील यांचं वचननामा त्या ठिकाणी पाहायला भेटला, कार्य अहवाल पाहायला भेटला. म्हणजे तुम्ही घराघरापर्यंत पोहोचलात सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटाच्या. मग का तुम्ही माघार घेतलीत? नाही, कसं झालं, आघाडीचा विषय समोर आला. मग पक्षश्रेष्ठींबरोबर माझं बोलणं झालं आणि आज मला कमी वयामध्ये जर पीडीसीसी बँकेवर संधी मिळाली आहे आणि ती संधी देताना जर त्यांनी 2 मिनिटं विचार केला नाही, मग एखादी गोष्ट त्यांनी मला सांगितलं तर मग मी त्या गोष्टीचा काय विचार करावा, मग त्यांचा आदेश म्हणून मी थांबले. म्हणजे संचालिका पद दिलं म्हणून पूजाताईंनी नमतं घेतलं? नाही, असं नाही. काळाची गरज होती, सिच्युएशन अशी आली म्हणून थांबले. पण मला एक लक्षात येतं, की कुठलीही गोष्ट पुढे अचीव्ह करायची असेल तर ती थोडंसं थांबायला लागतं आणि कुठली नंतर मोठी झेप घ्यायची असेल तर थोडं बॅकफुटला येऊन मग परत वर्क करायला अडचण काय. पण पूजाताई, तुमच्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत असलेल्या पांडुरंगजी पवार साहेबांच्या सुनबाई कविताताई पवार असतील, अजिंक्य घोलप, जकी अतुल बेनके यांचे खूप जवळचे सहकारी आपण म्हणूयात. त्यांच्या मिसेस नीलम घोलप वायळ असतील. तिकडे ओतूरकडे जर आपण गेलो तर तिकडे अक्षदा मांडे पानसरे असतील. तर त्यांनी वेगळी भूमिका घेतली. मग पूजा बुट्टे पाटलांच्या डोक्यामध्ये असा विचार नाही आला का? कसं आहे, गेले मी जसं पाहतीये किंवा अनेक वर्ष जी आमची पिढी आहे ती एकाच पक्षाशी निगडीत आहे. म्हणजे अगदी पूर्वीपासून मला जसं आठवतं तेव्हा आमचं घर पवार साहेबांबरोबर, पवार साहेब परत इकडे म्हणजे काँग्रेस सोडून राष्ट्रवादी स्थापन केली तेव्हा सुद्धा पवार साहेब, आत्ता सुद्धा पवार, अजितदादा, सुप्रियाताई असतील, अजितदादा असतील, हे सगळे. आणि ह्यापेक्षाही मोठं आहे ना, मी एक 7-8 वर्ष संघटनेत काम करत असताना आहे ना, मी खूप आपुलकीची माणसं जपलीत. म्हणजे आज दत्तामामा भरणे असतील जे मंत्री आहेत कृषी मंत्री. किंवा कृषी मंत्री आहेत, किंवा रमेश अप्पा थोरात दौंडचे माझे आमदार आहेत, दिलीपांना मोहिते, ते मला अगदी दत्तक घेतलेली मुलगी म्हणूनच समजतात. म्हणजे आणि असंख्य असे जे लोक आहेत की तुमच्या आदितीताई तटकरे असतील, ह्या सगळ्या लोकांबरोबर माझं खूप घरगुती जवळचं नातं आहे. मग एवढी सगळी नातेसंबंध तोडून एका गोष्टीसाठी, मग या सगळ्या नात्यांसमोर ही गोष्ट छोटी नव्हती का? मग या छोट्या गोष्टीसाठी जर आपण एवढी नाती तोडायची आणि पुढे जायचं, त्यापेक्षा आपण सगळ्यांचा मान ठेवून नात्यागोत्यात राहिलेलं कधीही चांगलं. पण पूजाताईंनी तर सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटाच्या विकासासाठीचं मोठं विजन आखलेलं होतं. ते तुमच्या जाहीरनाम्यातून त्या ठिकाणी लक्षात येतं. मग आता कुठेतरी 5 वर्ष पुन्हा वाट पाहावी लागेल याचा नाही विचार केला? नाही, ज्याला काम करायची आहे त्याला वाट कशाला पाहिजे. पालकमंत्री अजितदादा आहेत. जो माझा मॅनिफेस्टो होता, जे माझं काम आहे ते अविरत चालू राहणार आहे. म्हणजे माझं जे काम आहे ते थांबणार नाही. किंवा जे महिलांसाठी आपल्याला करायचं आहे, आपला हा भौगोलिक दृष्ट्या खूप सुंदर असा हा भाग आहे. म्हणजे मी वरती अगदी दातखिळवाडीत जरी गेले तरी मला नेहमी असं वाटतं की अगदी डोंगराच्या कोपऱ्यामध्ये छान असं लोकांनी राहण्याची सोय करावी. म्हणजे मी जेव्हा कधी काश्मीरला गेले किंवा लेह लडाखला गेले तर मला असं वाटतं की तिथं जी लोकल लोक आहेत त्यांच्या घरात जाऊन राहावं, ते कसं आयुष्य जगतात त्यांच्याकडे बघावं. हॉटेलमध्ये 5 स्टार फॅसिलिटीज तुम्हाला मिळतात, नो प्रॉब्लेम, पण जे लोकांचं जगणं आहे, जीवन आहे, त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे हा त्यांच्यामध्ये गेल्याशिवाय कळत नाही. आणि मग अशा पद्धतीचं जर आपल्याला इथे करता येत असेल, एक नाशिक पासून जुन्नर पर्यंत जर एक छान असा तुमचा एक कॉरिडॉर केला तर त्या अनुषंगाने डेव्हलपमेंट आहे, ग्रोथ आहे, स्मॉल स्टार्टअप्स आहेत, ते इतकं सुंदर निसर्गाने नटलेलं. आता बेसिक गोष्टी आहेत की डीपीचे प्रॉब्लेम आपले इतके मोठे आहेत इथे की सारखे फ्यूज जातात. मग त्या डीपी जर आपण सगळ्या रिपेअर करून घेतल्या, सर्व्हिस करून घेतल्या, तर तो एक मोठा प्रकल्प. वडस धरण आहे, वडस धरणात गाळ इतका साचलेला आहे, तो जर आपण व्यवस्थित काढून घेतला
तर सगळ्यांच्या विहिरींना पाणी येण्यासारखं आहे. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी खूप करण्यासारख्या आहेत आणि ते काय अधिकाऱ्यांना सांगून दादांच्या माध्यमातून बोलून करता येण्यासारख्या आहेत. जिल्हा परिषद एक माध्यम होतं, ठीक आहे, ऑब्झर्व की जिल्हा परिषदमुळे एक हुकूम आला असता, एक अजून Yes. हक्काच्या स्थानाने करता आलं असतं, पण अजितदादा आहेत, अतुल दादा आहेत, अमोल कोल्हे आहेत, काळजी कशाला करायची, काम तर करायचंच आहे. तर आता एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. पूजाताई बुट्टे पाटील म्हणजे राजकारणात जरी तुमचं वय कमी असलं तरी सुद्धा तुमचा जन्मच हा मूळ राजकीय कुटुंबातून आहे, राजकीय पार्श्वभूमी तुम्हाला आहे. त्याच्यामुळे तुम्ही खूप सुज्ञ आहात, राजकारण तुम्ही जवळून पाहिलेलं आहे, राजकारणाचा अभ्यास आहे. आता हे जे तालुका पातळीवरती जी आघाडी झाली, राष्ट्रवादी अजित पवार गट असेल, राष्ट्रवादी पवारसाहेब गट असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल, आरपीआय, हे 4 पक्ष एकत्र येऊन आघाडी झाली. इकडे जी उमेदवारी दिली सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटाला ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे गुलाबशेठ पारखे यांना. खरं तर ही उमेदवारी देत असताना ही एकच उमेदवारी फक्त उभाटा गटाला आलेली आहे. बाकीच्या 7ही जागांवरती राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. का ही समीकरणं कशी जुळवली गेली? इतर जागांवरती बाकीच्या पक्षांनी दावा केला नाही का? की फक्त एकच जागा त्यांना सोडणं संयुक्तिक वाटलं? नाही, जेव्हा राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावरती निवडणूक लढायचा विचार केला, हम्म. त्यावेळेस मग काही जे शरद पवार साहेबांच्याकडे म्हणजे अमोल कोल्ह्यांकडे जे लोक राहिले होते, ते सुद्धा काही ठिकाणी आपल्या इथं उमेदवार आहेत. हम्म. आणि राहिला प्रश्न उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा गटाचा, तर त्या ठिकाणी 2-3 जागा कबूल झाल्या होत्या, पण त्यांना माहित नाही, म्हणजे मी नावं घेणार नाही, पण त्यांना वाटलं असं की कदाचित आपण या चिन्हावरती निवडून येऊ शकतो, नाही येऊ शकतो. ते 11th आवरला बॅकफुटला गेले आणि दुसरीकडे प्रवेश झाला. त्याच्यामुळे त्यांच्यावर जे कॉन्व्हर्सेशन होतं, त्या कॉन्व्हर्सेशन मध्ये मी पण होते की किती जागा सोडायच्या आहेत. म्हणजे असं एकच जागा नाही, ते खूप आदल्या रात्री सगळं झालं. ते आदल्या रात्री असं झालं, मग मला विचारात घेतलं, मी सांगितलं तुम्ही जसं म्हणताल त्या पद्धतीने आपण चालू आहे, अडचण नाही. आणि मग अशा पद्धतीने ही एकच जागा सोडली गेली. म्हणजे देताना तर 2-3 जागा दिल्या होत्या, पण ज्यांना ही उमेदवारी दिली ती त्या ऐन टायमिंगला पलटली. काय त्याचं समीकरण काय ठरवलं गेलं? कोणत्या बेसवरती ही जागा नाही, ते सोडली? आता तालुका लेवलवर तेच समीकरण किंवा किती जागा सोडायच्या हे अतुलदादा, अमोल कोल्हे साहेब आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे जे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांच्यामध्ये ही चर्चा झाली की कोण कुठल्या जागांवरती कसं बसेल म्हणून. पण आता ही जी उमेदवारी आहे तुमच्या आघाडीची, ती गुलाबशेठ पारखे यांना दिलेली आहे. काही दिवसांपूर्वी म्हणजे काही महिन्यांपूर्वी बातम्या येत होत्या की गुलाबशेठ राष्ट्रवादीमध्ये जाणार आहेत. अजयदादा पवारांची वेळ सुद्धा त्या ठिकाणी मागवली गेलेली होती, त्यांनी वेळ दिलेली, पण कुठेतरी माशी शिंकली आणि तिकडचे प्रवास त्यांनी थांबवला आणि शिवसेनेतच राहण्याचा निर्णय घेतला. मग अशा व्यक्तींना उमेदवारी गेलेली आहे. आता जरी आघाडी असली, वरती वरिष्ठ नेते एकत्र आलेत, पण खालच्या पातळीवरती ग्राउंड लेवलला जे काम करणारे कार्यकर्ते असतील किंवा पदाधिकारी, त्यांचं मनोमिलन झालंय का? कारण ते फार महत्वाचं आहे. नाही, कसं आहे, जसा माझा स्वभाव आहे तसेच आपले सगळे बूथची मुलं असतील, गटातले कार्यकर्ते असतील, ते अतुलदादांना मानणारे आहेत, राष्ट्रवादीला मानणारे आहेत, ते इंटॅक्ट आहेत, ते कुठेही पळालेले नाहीत, ते जसे आहेत तसे. आणि पक्षाने जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाला साजेसं असं काम करायला सुरुवात केली त्यांनी. इनफॅक्ट मी गेले 2 दिवस फिरायला सुरुवात केली आहे की आपण आघाडीचा धर्म पाळायचा आहे, भविष्यात आपल्यालाही त्यांच्याकडनं मदतच होणार आहे. म्हणजे ह्याच अपेक्षेने आपण पुढे चाललो. खरं तर जे राष्ट्रवादीला सोडून गेले त्यांना मनवण्याचा प्रयत्न तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके यांनी किंवा तुम्ही युवती अध्यक्ष म्हणून केला होतात का? काय यश आलं किंवा अपयश आलं, काय सांगा? नाही, अतुलदादांनी निश्चितच त्यांच्यावर बोलले असतील. माझ्यावर जेव्हा बोलणं झालं तेव्हा मीही सांगितलं, पण हा शेवटी वैयक्तिक निर्णय आहे आणि प्रत्येकाने आपापलं विजन ठरवावं. लॉंग रन तुम्हाला काय बेनिफिट देणार हे त्यांना, त्यांचा डिसिजन हा पर्सनल होता. त्याच्यामुळे मी त्याच्यावरती संभाषण करणं चुकीचं आहे. खरं तर पूजाताईंना थांबवण्यात आलं, उमेदवारी आघाडीच्या उमेदवारांना त्या ठिकाणी देण्यात आली, कारण सर्वसाधारण गट होता हा सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गट जो आहे तो. पण असं काही शब्द वगैरे देण्यात आलाय का पक्षाकडून की तुम्हाला पुढे या पदावरती काम करण्याची संधी देऊ किंवा पुढच्या वेळी तुम्हाला निश्चितच त्या ठिकाणी संधी देऊ? काय खरं शब्द वगैरे असं काही नसतं राजकारणामध्ये, मी तुम्हाला सांगते. जरी मला अतुलदादा असतील किंवा अमोलदादा म्हटले असतील की भविष्यात तुमची नक्कीच कुठेतरी आम्ही योग्य ठिकाणी तुम्हाला संधी देऊ म्हणून, किंवा अजितदादांबरोबर जेव्हा या विषयावरती बोलणं झालं तेव्हा शेवटी ती फॅमिली आहे, राष्ट्रवादी एक फॅमिली आहे. जेव्हा वडील भाऊ सांगतात तेव्हा ते नक्कीच निश्चित आपल्यासाठी काहीतरी वेगळं विजन घेऊन आलेले असतात, त्यांच्या डोक्यात आपल्या असतात. आणि शेवटी जेव्हा तुम्ही स्वतःला प्रूव्ह करता तेव्हा कुठलीच गोष्ट थांबत नाही. म्हणजे मी युवती अध्यक्ष असताना माझं काम पाहून मला पीडीसीसी बँक मिळाली आणि कदाचित पुढच्या काळात मी अजून चांगलं काम केल्यावर अजून चांगली मोठं पदं मिळतील.
म्हणजे राजकारण जर तुम्ही चांगल्या पद्धतीने क्लीन पॉलिटिक्स करत राहिला तर नो वन कॅन स्टॉप यू. म्हणजे देर आर एन नंबर ऑफ हर्डल्स ॲज अ फिमेल, बट स्टील तुम्ही स्वतःला प्रूव्ह करत राहिला तर यू आर स्टील इन अ रेस. खरं तर पूजाताई, तुम्ही जिथे राहता म्हणजे जिथल्या रहिवासी आहेत ते जुन्नर शहर आहे. नाही, आमची म्हणजे कबाडवाडी आणि जुन्नर, आमची हम्म. काही फॅमिली कबाडवाडीमध्ये राहते, हम्म. काही जुन्नरमध्ये राहते. सावरगाव गट निवडला खरं त्याच कारणाने की सोमतवाडी आहे, ट्रायबल एरिया आहे, काम करण्याची खूप संधी आहे. आणि मी मनापासून सांगते, मला ग्रामीण भागातली लोक खूप आवडतात, कारण ते मनापासून जीव लावतात. हा. आणि एकदा त्यांनी जीव लावलं की खूपच जीव लागतो. आज जेव्हा ह्या सगळा विषय झाला, माझ्या महिला खूप आल्या, रडल्या माझ्याजवळ की ताई आपण अपक्ष लढू. म्हटलं नाही, अपक्ष वगैरे काही लढत नाही, Yes, आम्ही मला तुमच्यावर त्याच आहेत. मुद्द्याकडे यायचे पूजाताई. खरं तर तुम्ही किती वर्ष तयारी करत होता जिल्हा परिषदेची, आणि हे तिकीट नाकारल्याच्या नंतर पूजाताईंची काय भावना होती, किंवा तुमच्या सोबत काम करणाऱ्या ज्या युवती होत्या किंवा महिला होत्या त्यांची काय पहिली प्रतिक्रिया होती? नाही, खरं तर मी जसं आपलं झेडपीचं बिगुल वाजलं मागच्या 2-3 वर्ष, तसं मागच्या 2-3 वर्ष हळदी कुंकाचे कार्यक्रम असतील, महिलांसाठी अजून वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम, फायनान्शियल लिटरसीचा कार्यक्रम मी खूप जास्त मोठ्या प्रमाणात राबवला. की माझ्या मनात स्वप्न आहे की आपल्या सगळ्या महिलांनी आर्थिक सक्षम साक्षर झालं पाहिजे, एक महिलांचं क्लस्टर झालं पाहिजे, त्यांना एक बाजारपेठ मिळाली पाहिजे. अशा अनुषंगाने आपण पुढे वाटचाल केली. आणि गेले 3 वर्ष मी कंटिन्यू सगळ्या मतदारसंघामध्ये फिरत होते, किंवा घर टू घर जाणे, लोकांच्या सुखदुःखात जाणे, किंवा कधी काही कोणाला मदत लागली तर देणे. फक्त त्या गोष्टीचा कधी मोठेपणा करून घेतला नाही. किंवा बऱ्याच युवकांना आपल्या चाकण असेल, पीडीसीसी बँक असेल, येथे नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या. आणि हे सगळं करत असताना मग मेन मुद्दा म्हणजे मी गेले 5-6 वर्ष आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना विविध तीर्थक्षेत्राच्या यात्रेला नेते. म्हणजे माझी पहिली यात्रा जी होती ती काशीची होती. आणि आपल्या इथं 70-80 वयाची लोक एकटीच, त्यांची मुलं म्हणायची की "ताई, आम्हाला नोकरीमुळे येता येत नाही, पण आमच्या आईला घेऊन जाताल का, तिचं वय आहे 78-70." तुम्ही म्हणायची त्यांना आजार नाहीये ना कुठला, ते म्हणे नाही. म्हटलं बिंदास घेऊन जा, मी ट्रिपमध्ये असते. म्हणजे काही महिला अशा होत्या की ज्यांनी कधी ट्रेनमध्ये बसल्या नाही, ट्रेनमध्ये वॉशरूम्स कसे वापरायचे माहित नाही, तिथपर्यंत आपण लोकांची आनंद ह्याच्यात मिळतो की त्यांचा आशीर्वाद म्हणजेच आपली प्रॉपर्टी असं म्हणून पुढे चालायची ती सवय लहानपणापासून लागलेली आहे. आणि मग हे करत असताना त्या सगळ्या महिला, वृद्ध, युवक जोडले गेले. जेव्हा मी हा निर्णय घेतला त्यावेळेस बऱ्याच जणांची इच्छा होती की ताई, तुम्ही अपक्ष फॉर्म भरा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्ही पुढे चला, आम्ही महिला तुमच्या बरोबर फुल्ली चाललो. म्हणजे असं खूप हे झालं. पण मी म्हंटल नाही, पक्षीय निर्णय आहे, आपण याच्या पुढे जायचं नाही. खूप सोपं आहे फॉर्म भरायचा, मग लोकांनी आपल्या घरी यायचं, आपण त्यांना सांगायचं, मग त्यांनी म्हणायचं फॉर्म घ्या. ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे माझ्या तत्वातच बसत नाही. जर आपण एक गोष्ट ठरवली, ती ठरवली, पुढे चाललो. सोपं होतं फॉर्म भरणे, माघार घेणे, पुढे जाणे. मग पक्षाने सांगितलं म्हणून माघार घेणे, त्यापेक्षा आधीच जर पक्षाने सांगितले थांबलं, अडचण काय त्याची. आता तुमच्या आघाडीच्या एकूण 8 जिल्हा परिषद गटांमध्ये किती जागा निवडून येऊ शकतात, काय? सगळ्या निवडून येते, शुअर. हो. कारण तुम्ही तालुकाभर काम करताय, तुम्हाला फक्त आमच्या सगळ्या एकटा जागा सावरगाव लागणार. कुसूर जिल्हा परिषद गट नाही सांभाळायचं. आमच्या सगळ्याच जागा लागणार, कारण तेवढेच सगळे ताकदीचे उमेदवार आहेत. वरती तांबे पाडळी जिल्हा परिषद गट. हो, नक्कीच. देवराम लांडे साहेब आहेत तिथे, हं. त्यामुळे त्यांचं काम चांगलं आहे. माईताईंचा स्वभाव जास्त चांगला आहे, म्हणजे त्या एकदम सॉफ्ट, परत शिकलेल्या आहेत, आणि त्याच्यामुळे त्या लोकांमध्ये आहेत, त्यांचं वक्तृत्वावरती चांगलं हे आहे, त्याच्यामुळे लोक त्यांना स्वीकारणार, का नाही स्वीकारणार. पण तुमच्याकडे जे इच्छुक होते राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढण्यासाठी, काहींना तिकीट मिळालं नाही, त्याच्यामुळे बंडखोरी केली, काहींनी पक्ष बदलला, मग याचा फटका बसणार नाही का, काय वाटतं? मग तिकडं तो बोरी खोडद जिल्हा परिषद गट असेल किंवा इकडचा गट असेल तांबे पाडळी गट, राष्ट्रवादीचं जे मतदान आहे ते हल्लेलं नाही, हं. त्याच्यामुळे मला वाटत नाही. आणि कसं आहे, शेवटी बेरजेचं राजकारण आपण बघतो बऱ्याच वेळा, त्याच्यामुळं बघू, वेळच ठरवल. पण मला हे आहे, कॉन्फिडन्स आहे की आपल्या सगळ्याच जागा निवडून येतील. पण ताई, मला एक प्रामाणिकपणे प्रश्न विचारायचा आहे, तुमच्याकडून उत्तर तसंच अपेक्षित आहे. ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे, बरोबर? मग या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरं जात असताना इथे पक्ष पाहिला जाईल की तो उमेदवार, त्याचं कार्यकर्तृत्व पाहिलं जाईल? दोन्ही गोष्टी. दोन्ही गोष्टी. म्हणजे एकतर तुम्ही लोकांमध्ये जर पूर्वी पदावर होता, म्हणजे माझ्यासारखी कोरी पाटरी असेल तर ऑब्व्हियसली लोक काम बघणार नाहीत की बाबा नवीन माणूस आहे, नवीन संधी आहे.
हम्म. पण ज्यांनी मागच्या 5-10 वर्षामध्ये काही जी कामं केलेली असतील ते आणि हम्म. प्लस पक्षीय वातावरण, या दोन्ही गोष्टींचं समीकरण गरजेचं आहे. हम्म. कारण इथं परत गावकीचं राजकारण वेगळं, भावकीचं राजकारण वेगळं, या सगळ्याच गोष्टींचे समीकरण पण आहेत ना, ती आपण डावलून कशी चालते. अतुलजी बेनके असतील, यांनी उमेदवारी जाहीर करत असताना म्हणजे जे काही उमेदवार आता मैदानामध्ये आहेत निवडणुकीच्या, ते अगदी विचार करून दिलेत का? कारण अतुल बेनके म्हणाले की पक्षातून गेलेल्यांना पुन्हा थारा नाही. एक 2-3 दिवसांमधलं स्टेटमेंट आहे, कदाचित तुम्ही सुद्धा ते ऐकलेलं असेल. मग जर असं असेल तर तांबे पाडळी जिल्हा परिषद गटातले जे काय आता उमेदवार आहेत, माई लांडे यांचे सासरे तर अगदी 4 पक्ष फिरून आलेले आहेत. मग त्यांना कसं काय पुन्हा राष्ट्रवादीत? आता ते क्वेश्चन आणि ते स्टेटमेंट अतुलदादांची आहे, त्याच्यामुळे तो प्रश्न आपण त्यांनाच पद भेटल्यावरतीही विचारूया. हा हा. बरं ताई, अतुलजी बेनके यांनी जे काही निर्णय घेतलेला आहे, जी काही भूमिका घेतलेली आहे, त्याचा त्यांना विधानसभेच्या 2029ला जी काही विधानसभेची निवडणूक होणार आहे त्यावेळी कितपत फायदा होऊ शकतो, की आता जे निर्णय घेतले त्याच्यानं तोटा होऊ शकतो? नाही, कसं आहे, त्यांनीही काही 2029ची गणितं मांडूनच विचार केला असं. ते बघा, कुठलाही माणूस आपल्याला सोडून गेलं तो माणूस काही आनंदी नसतो. शेवटी तो नेता आहे, त्यालाही दुःख होणार की मी याला अगदी हाताच्या फोडासारखं जपलंय आणि ऐन टायमिंगला तो मला सोडून गेलाय. तर हे कुठंतरी असणार. आणि एक नियतीचा नियम आहे, तुमची जागा भरून काढायला दुसरा माणूस येतोच. म्हणजे एखादी पालवी पडली तर तिथं दुसरी नवीन पालवी उगवतीच, किंवा मागच्या लोकांना पुढे संधी मिळेल असं म्हणून. म्हणजे मी खूप ऑप्टिमिस्टिक आहे लाईफच्या बाबतीत, की नाही चलो आगे मिट्टे डालो आगे चलो, म्हणजे असा माझा स्वभाव आहे. तुम्ही ज्या जिल्हा परिषद गटातून इच्छुक होता तिथे आता आघाडीचे उभाटा गटाचे गुलाबशेठ पारखे आहेत. पूजाताईंचा कसा फायदा होईल इथे उमेदवार निवडून आणण्यासाठी? मी माझी स्ट्रॅटेजी जी प्लॅन केली होती, म्हणजे कसं आहे, थोडासा शिक्षणाचा फरक पडतो, नाही असं नाही. म्हणजे आता मी जे पाहते, तुमचं ट्रेडिशनल वे ऑफ अप्रोच आहे, तो थोडासा स्ट्रॅटेजिकली चेंज केला आणि त्या पद्धतीने जरी आपण पळालो. आज मीडिया सगळीकडे, म्हणजे लहान मुलांच्या हातात सुद्धा मोबाईल आहे. असं मी पाहताय की नाही ते रील्स आहेत, नाही त्या कमेंट्स आहेत. आणि ह्याच्यामधनं आपण कसं, म्हणजे एक उमेदवाराचा स्वॉट अनालिसिस जर केला आणि त्याच्यावरती जर वर्कआउट केलं आपण, तर त्याच पद्धतीने पुढे वाटचाल. आणि माझी स्वतःची जी स्ट्रॅटेजी होती तीच नक्की मी त्यांच्यावर डिस्कस करून आम्ही पुढे चाललो, किंवा आम्ही ते डिस्कस करून पुढे पण चाललो आहोत. एकंदरीत संपूर्ण तालुक्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बांधणीसाठी किंवा संघटनेसाठी, पक्ष संघटनेसाठी पूजाताईंची इथून पुढच्या काळामध्ये काय भूमिका राहणार आहे? आजपर्यंत तर तुम्ही प्रामाणिकपणे काम करत आलात, त्यानुसार आपल्याला पक्ष न्याय देत आलात. मग जिल्हा बँक असेल किंवा युवती अध्यक्ष असेल, पुढचं कसं नियोजन असणार आहे? नाही, पुढचं आता हे बघा, हे झालं की तुमच्या लगेच ग्रामपंचायतीच्या इलेक्शन्स आहेत. आणि आपण पाहिलं तर मी किमान फक्त सावरगाव गटापुरतं बोलत, कारण तिथे जास्त अभ्यास केलाय मी. मग तिथे आपले बरेचसे जे सरपंच आहेत ते राष्ट्रवादीला मानणारे आहेत. म्हणजे इमिजिएट त्यांच्या इलेक्शन्स आहेत, मग त्यांच्या इलेक्शन्स मध्ये त्यांना कशी मदत होईल. शेवटी त्या गावातले डिसिजन्स आहेत, त्याच्यात आपण न पडणे कधी चांगले, पण गावातली लोक त्या उमेदवार ठरवतात. त्याच्यानंतर अजून बाकीचे इलेक्शन्स येतील, किंवा पक्ष बांधणी असेल, प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये राष्ट्रवादीची बांधणी कशी होईल, मग ती महिलांची असेल, युवकांची असेल, ही पुढच्या 29च्या तयारीने नक्कीच करावी लागणार. तर एक महत्वाचा, खरं तर तो तुमच्या बाबतीतला प्रश्न नाही, पण तुम्ही तालुका लेवलला, जिल्हा लेवलला काम करतायत म्हणून विचारतो. माजी आमदार अतुल बेनके जी आक्रमक भूमिका घेतात वेगवेगळ्या सभांमध्ये, त्यांचे स्टेटमेंट त्या ठिकाणी बरेचसे वादग्रस्तही असतात. हे पक्षाच्या दृष्टिकोनातून कितपत योग्य आहेत? कारण की त्याचा फटका त्यांना विधानसभेच्या वेळी सुद्धा बसलेला आहे. नाही, कसं असतं, त्या वेळेसचं सिच्युएशन वेगळी असते. काही लोकांना ऍग्रेशन खूप आवडतं, काही लोकांना सॉफ्ट स्पोकन आवडतं. म्हणजे अशा पद्धतीने त्या सिच्युएशनला ते बोललं जातं आणि त्या सिच्युएशन मध्येच त्याचा इफेक्ट होतो. नंतर थोडंसं ते मावळून जातं. तर जिथून तुम्ही इच्छुक होतात त्या सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटामध्ये आता प्रमुख 3 उमेदवारांमध्ये लढत पाहायला भेटणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे संतोषदादा चव्हाण असतील, भारतीय जनता पक्षाच्या आशाताई बुचके असतील आणि आघाडीचे गुलाबशेठ पारखे असतील. कशी लढत असेल? नाही, छान असणार आहे. आणि म्हणजे मी तर म्हणेल, तिघांची लढत पाहण्याचा सौभाग्य मला मिळणार आहे. काय आता साहजिकच तुम्ही आघाडीची बाजू घेणार आहात. आघाडीचा उमेदवार आणि कोण प्रतिस्पर्धी कोण राहू शकतो? आशाताई राहतील. येस. संतोषदादा कितव्या क्रमांकाला? ते काहीच आता मी भाष्य करणार नाही, ते तुम्ही जाणते आहात. बरं, गुलाबशेठ यांची कोणती जमेची बाजू ठरेल? कारण विकी भाई यांनी मला वाटतं काल परवा तुमची भेट घेतली होती.
बरोबर. नाही गुलाब शेठचं कसं आहे, ते स्वतः खूप सॉफ्ट स्पोकन आहेत. तुमच्यासारखे. हां, एकदम शांत आहेत असे. विकी भैया थोडेसे आक्रमक आहे. म्हणजे काय असतं यंग ब्लड आहे. यंग आणि माझा स्वभाव तसा का झालाय, तर मी 4 पिढ्यांमध्ये राहिलेली आहे. म्हणजे मी लहान मुलांमध्ये पण लहान होते. म्हाताऱ्या माणसाबरोबर त्यांच्यासारखी होते आणि माझ्या भाच्या कंपनीबरोबर त्यांच्यासारखी होते. म्हणजे मला कुठेही टाका मी त्यांच्यासारखी रुजून जाते. जशास तसं. पण हे करत असताना जी बांधणी त्यांनी केलेली आहे किंवा जे सुखदुःखात लोकांमध्ये पोहोचलेले आहेत ते नक्कीच त्याचा फायदा होईल. विकी भाऊची एक छोटी त्यांची स्वतःची एक टीम आहे मुलांची, युवकांमध्ये ते फेमस आहे. त्याच्यामुळे नक्कीच त्याचा फायदा होईल. खरं तर ते तुम्ही म्हणालात की गेली 3 वर्ष तुम्ही निवडणुकीची तयारी करत होतात. निवडणुकीची तयारी करत असताना काय नेमकी रणनीती होती पूजा बुट्टे पाटलांची? नाही एकतर टेक्नॉलॉजी, हां, ग्रामीण भाग या दोन्हीचं मिलन होतं कुठेतरी. हां. म्हणजे मी माझं एक ब्रेन स्ट्रोमिंग सेशन केलं की ज्याच्यामध्ये झाड, पोल, गावागावात फ्लेक्स, बॅनर अशा पद्धतीने चेहरा पोहोचला. आपले कॅलेंडर्स पोहोचले की जेणेकरून लोकांच्या समोर आपण आणि मी घर टू घर फिरले. प्रत्येक घरात गेले, प्रत्येक महिलेबरोबर बोलले, शेतामध्ये जाऊन महिलांबरोबर मला स्वतःला शेतीची आवड असल्यामुळे केलं. तर अशा पद्धतीने नंतर मग आत्ताची जी तयारी म्हटलं तर लिटरली प्रिंटिंग मटेरियल माझ्या ऑफिसमध्ये पडलेलं आहे. स्लिप वाटायच्या मशीन्स पडलेल्या आहेत. इलेक्शनचे तुमचे जे ईव्हीएम मशीन आहेत त्याचे डेमो मशीन्स पडलेले आहेत. त्याच्यानंतर माझा जाहीरनामा तुम्ही वाचला. त्याच्यानंतर LED व्हॅन्स असतील, पथनाट्य असतील, स्वतःवर बनवलेली गाणी असतील आणि एक वेगळ्या पद्धतीचा आधुनिक प्रचार त्या माध्यमातून आपण करणार होतो. जो आजही इंटॅक्ट आहे की जो त्या पद्धतीने आपण म्हणजे हे कधी असं 11th आवरला चक्र फिरेल असं कधीच माहिती नव्हतं. त्यामुळे ती तयारी पूर्णपणे झाली होती आणि आय फील आय वॉज इन द रेस. त्याच्यामुळं म्हणजे तुम्ही अगदी घराघरात जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. पण काय हे घरी गेल्यावर पाहिल्यावर सगळं काही थोडं तरी मनामध्ये येत असेल ना? हो, मनामध्ये तर माझ्यापेक्षा जास्त माझ्या आईला आणि वडिलांना वाईट वाटलं. हं. कारण त्यांनी मला काम करताना पाहिले म्हणजे शेतीचं काम, बँकेचं काम हे सगळं उरकून जेव्हा मी घरी रात्री 11 वाजता यायची, तेव्हा लॅपटॉप उघडून ऑफिसचं काम 3-3 वाजेपर्यंत केलेलं आहे. म्हणजे हे त्यांनी पाहिल्यावरती त्यांना ते थोडंसं वाईट वाटलं, की एवढे कष्ट करून शेवटी तू 2 पावलं मागं फिरलीस. हे त्यांना कुठेतरी वाईट वाटलं. खरं तर पूजाताई आत्ताच्या आपल्या या मुलाखतीमधून मला एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली, की इतकी उच्च शिक्षित, खरं तर तुमचं शिक्षण पण खूप चांगलं झालेलं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्ही काम करतायत. भरमसाठ नॉलेज तुमच्याकडे आहेत. तुम्ही देश-विदेश फिरलात. बऱ्याचशा वेगवेगळ्या क्षेत्रांचं नॉलेज तुमच्याकडे आहे. तुम्हाला तुमच्या पात्रतेनुसार आहे ना ते एका चांगल्या मोठ्या पदाची खरं तर आवश्यकता आहे. यासाठी तुम्हाला आमच्या LDTV मराठीच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद. आणि निश्चितच आम्ही अपेक्षा करतो Thank you. की एक संचालिका म्हणा किंवा युवती अध्यक्ष म्हणा याही पेक्षा राज्य पातळीवरचं पद निश्चितच पुढच्या काळामध्ये तुम्हाला मिळण्यासाठी शुभेच्छा असतील. थँक्यू. आपण वेळात वेळ काढून आलात. अगदी मनापासून धन्यवाद. थँक्यू.